ईश्वर भक्ती यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत रामायणातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे पुत्रकामेष्ठी यज्ञ. तर चला पाहूया. शरयू नदीच्या किनारी अयोध्या नगरी वसलेली होती. या वैभवशाली नगरीचा वैभवशाली राजा होता दशरथ. दशरथ राजा हा रघुकुलातील इतर राजांप्रमाणेच तेजस्वी आणि पराक्रमी राजा होता. तो जसा शूर होता तसाच गुणवानही होता. नाना कला आणि विद्या यांचा तो जाणकार होता. प्रजापालनातही तो मोठा दक्ष होता. पित्यांच्या वत्सलेने तो आपल्या प्रजेचा सांभाळ करी. स्वभावाने तो अतिशय नम्र, सौजन्यशील व विनयशील होता. त्यांच्या राज्यात सर्व प्रकारची समृद्धी होती. कशालाही काहीच कमी नव्हते. परंतु प्रजेच्या आणि राजांच्या आनंदात एक उणीव मात्र होती. राजाला पुत्र नव्हता, प्रजेला युवराज नव्हता. दशरथ राजाला कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशा 3 राण्या होत्या. सुलक्षणी आणि सुंदर असलेल्या या तिन्ही राण्यांना आपली कूस उजवली नाही याचेच दुःख होते. राजाने आणि राण्यांनी पुत्रप्राप्तीसाठी तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न केले होते, परंतु इच्छा सफल झाली नव्हती. एके दिवशी महर्षी वसिष्ठ दशरथांच्या दरबारात आले होते. दशरथ राजांचे वरिष्ठ ऋषीमुनींबरोबर संभाषण झाले होते आणि त्यामध्ये वसिष्ठ ऋषींवर अतोनात श्रद्धा होती. पुत्र चिंतेने व्याकुळ झालेल्या दशरथाकडे पाहून वसिष्ठ ऋषी म्हणाले, राजा, चिंता करू नकोस. तुझ्या मनाप्रमाणे घडून येईल. अश्वमेघ यज्ञांची तयारी कर. तुझी मनोकामना पूर्ण होईल. दशरथ राजाने वसिष्ठांचा शब्द प्रमाण मानून शरयू नदीच्या तीरावर यज्ञभूमी तयार केली. देशोदेशींच्या ऋषीमुनींना निमंत्रण धाडले. राजे महाराजांकडे दूत धाडले. शरयू नदीचे तीर ऋषीमुनींनी, ब्रह्मवृंदांनी आणि राजा महाराजांनी गजबजून गेले. एका शुभमुहूर्तावर दशरथ राजाने आपल्या 3 राण्यांसह यज्ञ दीक्षा घेतली. यज्ञ यथासांग पार पाडला. अखेरीस ऋषिशृंग ऋषींनी पुत्रकामेष्ठी नावाचे हवन करून यज्ञाला आहुती दिली. त्याबरोबर एक विलक्षण चमत्कार घडला. धगधगत्या होमकुंडातून यज्ञपुरुष अवतरला. त्याच्या हातात एक पायस पात्र होते. दशरथापुढे ते करीत तो यज्ञपुरुष म्हणाला, दशरथा, यज्ञदेव तुझ्यावर संतुष्ट झालेले आहेत. त्यांनीच तुझ्यासाठी हे पायसदान धाडले आहे. तू तुझ्या राण्यांना यज्ञदेवतेचा हा प्रसाद भक्षण करण्यास दे. तुझे मनोरथ पूर्ण होईल. तुला 4 सुलक्षणी पुत्र होतील. राजा दशरथाने यज्ञपुरुषांच्या हातातून मोठ्या आनंदाने ते पायस पात्र घेतले. यज्ञपुरुष अंतर्धान पावला, म्हणजे तो दिसेनासा झाला. चमत्कारिक असल्यामुळे तो अंतर्धान पावला म्हणे. दशरथ राजाने यज्ञपुरुषाने दिलेल्या पायसातील अर्धा भाग कौसल्या राणीला दिला. राहिलेल्याचा अर्धा भाग सुमित्रेस दिला आणि बाकीचा भाग कैकेयीस दिला. पुत्रप्राप्तीसाठी उत्सुक असलेल्या त्या राण्यांनी तो प्रसाद मोठ्या आदराने भक्षण केला आणि याच प्रसादाच्या कारणास्तव या राण्यांना पुत्रांची प्राप्ती झाली. तो धन्यवाद. आजची कथा इथपर्यंतच. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि कमेंट करा. धन्यवाद.